नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. ज्या जाहिरातीची आतुरतेने आपण वाट बघत होता, किती जागा असणार आहे, तर त्याचा कालच अपडेट आलेला आहे. स्वतः आरोग्य मंत्र्यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे. तर त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. ज्या सार्वजनिक आरोग्य विभाग भरती सरकारी नोकरीची जी सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होणार आहे, वेगवेगळ्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या जागांचा समावेश असेल, तर आरोग्य सेवक असेल, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, आरोग्य पर्यवेक्षक आहे, औषध निर्माता अधिकारी, एएनएम, जेएनएम, प्रयोगशाळा सहाय्यक, ओके, त्या लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, एलएसओ या सर्व गट क आणि गट ड पदांचा समावेश असणार आहे. तर याकरिता आपल्याला काय नेमके अपडेट आलेले आहे, त्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे. त्याची पात्रता कशी असणार आहे, काय असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, हे संपूर्ण तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे आरोग्य विभाग भरतीकरिता वेगवेगळ्या पदाकरिता ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्ही घरी बसून सुद्धा मोबाईल वरती हे लेक्चर बघू शकता. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव तांत्रिक विषयावरती जास्त असतं भर, पीडीएफ नोट्स सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन लाभणार आहे. टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असेल आणि ही बॅच 1 जून 2026 म्हणजे परवा दिवशीपासून ही बॅच सुरू होत आहे. तर तुम्हाला आताच एनरोल करण्याकरिता बॅचला नंबर आहे 9823442263 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. ओके, अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी लगेचच आपण बघणार आहोत जे अपडेट आलेली आहे. 8,000 तब्बल 8,000 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 8,000 पदांची होणार मेगा भरती. स्वतः प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य मंत्री, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी त्या सांगितलेलं आहे. काय दिलेलं आहे यामध्ये आपण बघूया डिटेलमध्ये. तर बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी आणि ग्रामीण लोककल्याण अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत 13 उद्दिष्टे ठेवण्यात आली असून वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांच्या एकूण 8,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ओके, कर्मचारी म्हणजे गट क आणि गट ड पदाचा समावेश आहे. आरोग्य अधिकारी सुद्धा असतील आणि आरोग्य विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा समावेश असणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात 23 जानेवारी 2026 पासून सुरुवात झालेली आहे. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे आणि दर्जेदार देण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केलेला आहे. त्या अंतर्गत 351 ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य विभाग मंदिरे, 26 ठिकाणी पॉलिक्लिनिकची स्थापना, 31 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात आलेला आहे, स्थापन करण्यात आलेला आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये रुग्ण कल्याण समित्या, नागरी आरोग्य समित्या, सुमारे 11,000 महिला आरोग्य समित्या स्थापना करण्यात येणार आहे. त्याकरिता मनुष्यबळ लागणार आहे. ओके, ग्रामीण भागातील 1958 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे 1,958 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि 10,778 उपकेंद्र आहेत. उपकेंद्रामध्ये अभियान राबविण्यात येणार आहे. तर सर्व 13 प्रकारच्या सेवा नियमित देऊन त्यांची नोंद ठेवणे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 63 प्रकारच्या तपासण्या आणि उपकेंद्रामध्ये 14 प्रकारच्या तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व 30 वर्षावरील महिलांचे ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा सर्व्हायव्हल कॅन्सर, ओरल कॅन्सर किंवा मोनोपॉज मधील समस्या याबाबत वार्षिक अहवाल सुद्धा सादर करण्यात येणार आहे, तपासण्या सुद्धा करण्यात येणार आहेत. तर यामध्ये काय म्हटलेले, जन आरोग्याचा वाटा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेली जी सर्वात मोठी आरोग्य विभागामधील योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून सर्व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण किती टक्के आहे? आता सध्या 17% आहे. ते 40% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. त्याकरिता तसेच केंद्र सरकार मधील आयुष्यमान भारत कार्ड, आयुष्यमान भारत योजना आहे त्याकरिता सुद्धा मनुष्यबळ अपुरा आहे. त्या मनुष्यबळाची कमतरता, रिक्त पदे भरण्यात येणार आहे. एकूण 8,000 पदे. तर यामध्ये एसआय असेल म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर, ज्यांचा एसआयचा कोर्स झालेला आहे, ज्यांचा 12वी सायन्स झालेले मेल अँड फिमेल त्यांच्याकरिता एमपीडब्ल्यू पोस्ट आहे. ज्यांचं डी फार्म, डिप्लोमा इन फार्मसी किंवा बी फार्म म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी यांच्यासाठी फार्मसिस्ट ऑफिसर बनण्याची संधी असेल. त्यानंतर ज्यांचा डीएमएलटीचा कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट असेल. त्यानंतर ज्यांचं एएनएम बीएससी नर्सिंग वगैरे झालेलं आहे त्याच्यासाठी एएनएम फक्त फिमेल करिता आणि जीएनएम झालेला आहे जनरल नर्स मिडवाईफ स्टाफ नर्स करिता आपल्याला मेल अँड फिमेल आपण फॉर्म भरू शकता. तर ज्यांचं टेक्निकल कोर्सेस कंप्लीट झालेले आहेत
किंवा ज्यांचं 12वी सायन्स झालेले त्यांच्यासाठी सुद्धा गटकचं एमपीडब्ल्यूचं पद उपलब्ध आहे. त्याच्या तब्बल 1414 जागा आहेत. त्या जागा मंजूर झालेल्या आहेत. त्यांचे सेवा प्रवेश नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. तर आपल्याला आता इथनं पुढे अभ्यासाला लागायचं आहे, कारण तर कोणत्याही क्षणी म्हणजे जून महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि लगेचच 3.5-4 महिन्यानंतर परीक्षा होणार आहे. तर आपल्याला जास्त कालावधी मिळणार नाही अभ्यासाकरिता. तर आतापासून अभ्यास सुरू करावा लागणार आहे. तर यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि तुमचा प्रत्येक विषयाचा तांत्रिक घटक सुद्धा असणार आहे. तर याची परिपूर्ण बॅच आपल्याकडे आपण सुरू केलेली आहे. 1 जून 2026 पासून म्हणजे परवा दिवशीपासून ही बॅच सुरू होत आहे. सर्व विषय बेसिक पासून शिकवले जाणार आहेत. यामध्ये सगळ्या विषयाचे म्हणजे आरोग्य सेवक असेल, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक असेल, औषध निर्माता अधिकारी असेल, एएनएम, जेएनएम, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या सर्व पदाकरिता ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत. तर याकरिता आपल्याला 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे. तुम्हाला काय मिळणार आहे याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळतील. सर्व विषय तुम्हाला अभ्यासता येणार आहेत. त्यासोबतच पीडीएफ नोट्स, ओके, ऑल सब्जेक्टच्या टेक्निकलच्या सुद्धा पीडीएफ नोट्स आपण देणार आहोत. ते तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत परीक्षेच्या दृष्टीने, निकालाच्या दृष्टीने. तर तुम्हाला एवढंच करायचं आहे. त्यासोबत टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स असतील किंवा पीडीएफ नोट्स असतील, पर्सनल गायडन्स असेल, ओके, दर महिन्याला झूम मीटिंग, या सगळ्या गोष्टी ज्या फीचर्स आहेत बॅच मध्ये उपलब्ध असणार आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, अभिजित सर्स अकॅडमी म्हणून. तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता, एनरोल करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. पण ही संधी जाऊ द्यायची नाही, कारण ती सुवर्ण संधी असणार आहे. बऱ्याच वर्षानंतर 2 ते 3 वर्षानंतर आरोग्य विभागामध्ये त्या 8,000 प्लस जागा भरल्या जाणार आहेत. तर त्या सर्व पदाकरिता तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून ऑल दी बेस्ट. अभ्यास करा, अभ्यासाला लागा, अभ्यासाचं नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरिता आतापासून तयारीला लागा. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.